नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी आहे सफला एकादशी. आता ही एकादशी जी आहे तर या एकादशीच्या दिवशी, कारण की आता ज्यावेळेस हा डिसेंबर महिना संपणार आहे त्या डिसेंबर महिन्यातील ही एकादशी आहे. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती प्रत्येक कोणतं ना कोणतं तरी काम करण्यासाठी हाती घेत आहे, पण त्या कामामध्ये त्या व्यक्तीला यश मिळत नसेल, किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीची खूप दिवसापासून एखादी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण होत नसेल. तर आता आपण तर म्हणजेच की प्रत्येकाला एकादशीचा उपवास करणं शक्य होत नाही. जरी तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तरी पण तुम्ही गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. ज्या व्यक्तीला अडचणी येत असतील तर त्या व्यक्तीसाठी, किंवा तुमची एखादी कठीण इच्छा आहे, ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पण पूर्ण होण्यासाठी मदत होत असते. कारण की गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून आपण जर एकादशीच्या दिवशी गायीला एक वस्तू खाऊ घातली तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आणि आपल्याकडून दररोज सगळ्या देवी देवांच्या सेवा घडत नाहीत. म्हणून मग आपण जर एकादशीच्या दिवशी गायीची पूजा केली, गायीची सेवा केली, गायीला एक वस्तू खाऊ घातली, तर मग आपल्या ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, तर त्या अडचणी दूर होतात आणि आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा पण आपली पूर्ण होत असते. तर कोणती अशी वस्तू आहे जी आपण गायीला खाऊ घालणार आहोत, त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि तुम्ही पण तुमच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय, ही सेवा करू शकाल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता एकादशी कोणतीही असो, आता जर तुम्हाला आता म्हणजेच की एखाद्या महिलांना हा उपाय करायचा आहे, पण त्यांना जर मासिक धर्म असेल तर तुम्ही पुढील महिन्यामध्ये जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. असे नाही की आता ही एकादशी आली म्हणून याच एकादशीला आपण उपाय करायचा, पुढील एकादशीला करता येणार नाही का? तर तुम्ही पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. घरामध्ये सुतक जर असेल तर त्यावेळेस घरात मग कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस पण तुम्ही पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्या एकादशीला पण तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता बरेच वेळा काय होतं की आता तुळस जी आहे तर आपले भगवान श्री हरी विष्णू आहेत, त्यांना तुळस अत्यंत प्रिय असते. म्हणून मग आपल्याला एकादशीच्या दिवशी काही सेवा उपाय केल्यामुळे त्याचं फळ आपल्याला लगेच मिळत असतं. आता सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं की पिवळ्या रंगाचं फळ म्हणा किंवा फूल म्हणा, भगवान विष्णूंना अर्पण करण्याचं महत्त्व दिलं जात असतं. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता, किंवा श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती एका तामणामध्ये घेऊन त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. आणि अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते मग पाणी आपल्याला तीर्थ म्हणून घरामध्ये सगळ्या व्यक्तींनी ते पाणी प्यायचं आहे. आणि त्यातलं राहिलेलं शिल्लक पाणी थोडंसं घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून घरातील नकारात्मकता पण दूर होण्यासाठी मदत होत असते. तर मग आपल्याला काय करायचं आहे, तर सगळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर आता भगवान विष्णूंना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तर तुम्ही तुळशीचं पान मग आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता, किंवा मग जर नसेल तुमच्याकडे तर मग खाली पडलेलं पण तुम्ही एखादं पान घेऊ शकता आणि अर्पण करू शकता. कारण की ज्यावेळेस तुळशीपत्र झाडापासून खाली पडत असतं तर तिथून पुढील 25 दिवस ते तुळशीचं पान जे आहे तर ते शिळे होत नाही. म्हणून तुम्ही खाली पडलेलं पान पण घेतलात तरी हरकत नाही. पण तुळशी मातेला फक्त स्पर्श करायचा नाही आणि जलपण अर्पण केलं जात नाही एकादशीच्या दिवशी. आता आपल्या घरातील दारिद्र्य निघून जावे, आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा, म्हणून आपण एकादशीच्या दिवशी कोणतेही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून मग विष्णू भगवान विष्णूंचा जो विष्णू सहस्त्रनाम किंवा नारायण कवच हा जो मंत्र आहे, तर हा मंत्र जर तुम्ही एकादशीच्या दिवशी म्हटलात तर तुमच्या आयुष्यातील जे पण काही दुःख आहे, संकटे आहेत, तर ते दूर होतात आणि तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असते. घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम टिकून राहत असते. म्हणून मग एकादशीच्या दिवशी विष्णूंचा कोणताही मंत्र तुम्ही म्हणण्याला जास्त महत्त्व दिले जाते. तर आपल्याला गाईला जी वस्तू खाऊ घालायची आहे तर ते तुम्ही दिवसभरातून कधीही खाऊ घालू शकता. आता गाईची सेवा केल्यामुळे भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पण पूर्ण होत असते.
तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक अर्धा तास अगोदर चणा डाळ जी आहे किंवा मग जिला आपण हरभरा डाळ म्हणत असतो, तर ती डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि एक चपाती बनवायची आहे. आता जी चपाती आपण बनवली आहे तर त्या चपातीवरती आपल्याला थोडीशी हरभरा डाळ ठेवायची आहे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही चपाती घेऊन एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि जिथे कुठे गाय असेल तर तिथे गाईजवळ जायचं आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की आपण फक्त एकादशीच्या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घालायची का, किंवा इतर दिवशी आपण गाईला चपाती खाऊ घालू शकत नाही का. पण आता प्रत्येकाच्या घरी गाय असेलच असे नाही, त्यामुळे जर तुमच्या घरी गाय असेलच तर तुम्ही दररोज पण, आता ज्यांच्या घरी गाय आहे त्यांना ह्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही, कारण की प्रत्येकाच्या घरी चपाती म्हणा भाकरी म्हणा असल्यानंतर आपण गाईला तर देतच असतो. पण ज्यांच्या घरी गाय नाही, किंवा आता काय होतं बऱ्याच वेळा शहरी भागांमध्ये गायींची सेवा करणं शक्य होत नाही किंवा गाईला चपाती वगैरे भाकरी देणं, कारण की बऱ्याच ठिकाणी गायींचं प्रमाण खूप कमी प्रमाण झालं आहे. त्यामुळे मग त्यासाठी जर गाईला चपाती द्यायचं असेल किंवा भाकरी द्यायची असेल तर मग गोशाळेमध्ये जावं लागतं. तर त्यामुळे मग एकादशीच्या दिवशी जर आपण आवर्जून असं गाईला जर काही खाऊ घातलं तर आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळत असतो. पण आता ज्यांच्या घरी गाय असेल तर त्यांनी तर आवर्जून गाईची सेवा दररोजच करायची आहे. तर मग आपल्याला एक तांब्या भरून पाणी पण घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि गाईची पूजा करायचं आहे. आता असं नाही की आपण फक्त गाईसाठीच घेऊन जायचं आहे. आता गाईसोबत गाईचं वासरू असतं, इतर कुठल्या गाई असतात, त्यासाठी पण तुम्ही वेगळी चपाती घेऊन जाऊ शकता किंवा मग तुम्ही केळी घेऊन जाऊ शकता. जे असेल तुमच्याकडे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता खायला घालण्यासाठी. तर मग सगळ्यात अगोदर गाईची पूजा करायची आहे आणि मग आपण जी चपाती घेतली आहे तर ती चपाती मग तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही तुमच्या हाताने गाईला ती चपाती खाऊ घालायचं आहे. ज्यावेळेस आपण गाईला ही आपल्या हाताने चपाती खाऊ घालत असतो त्यावेळेस गाईच्या जिभेचा जर स्पर्श आपल्या हाताला झाला तर सगळ्या देवी देवतांचा स्पर्श झाल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. म्हणून मग, कारण की गाईने ज्यावेळेस आपल्या हाताला स्पर्श केला जातो तर त्यावेळेस आपले सगळे जे म्हणतात ना, कळत नकळत जे पाप घडलेले असतात तर त्या पापांपासून मुक्ती मिळाली असते असे म्हटले जाते. पण प्रत्येकाला ही गोष्ट शक्य होत नाही, त्यामुळे जर गाय मारण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही तिथे मग गाय ज्या पद्धतीने खाईन त्या पद्धतीने मग तुम्ही तिथे ठेवू शकता, म्हणजे गाय खाऊन घेईल. त्यानंतर गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे आणि गाईला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुमची जी कोणती पण इच्छा आहे तर त्याबद्दल गाईला सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे. आता ज्यावेळेस आपण ही चपाती म्हणा किंवा केळी म्हणा गाईला ज्यावेळेस आपण खाऊ घालत असतो तर त्यावेळेस फक्त आपण गाईला ही खाऊ न घालता आपण 33 कोटी देवी देवतांना आपल्या हाताने खाऊ घालण्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं. म्हणून मग एकादशीच्या दिवशी एवढं महत्त्व दिलं जातं की गाईला चपाती खाऊ घालण्याचं. त्याचप्रमाणे मग आपली जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि मग घरी यायचं आहे. तिथून घरी आल्यानंतर मग आपल्याला देवघरापुढे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जो दिवा आपण लावणार आहे तर त्या दिव्याचं तोंड जे आहे तर उत्तर दिशेकडे करायचं आहे, कारण की उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणत्या कामामध्ये यश येत नसेल किंवा कोणती इच्छा पूर्ण होत नसेल, घरामध्ये इतर काय अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि भगवान विष्णूंचा तुम्हाला कोणताही मंत्र येत असेल तर तो मंत्र म्हणायचा आहे, जेणेकरून आपल्या घरातील इच्छा पूर्ण होतील. आणि भगवान विष्णू ज्यावेळेस आपल्यावरती प्रसन्न होतील त्यावेळेस माता लक्ष्मी पण आपल्यावरती प्रसन्न होत असते. म्हणून असा एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा कमीत कमी 1 तास तरी राहिला पाहिजे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की आमच्याकडे तूप नाही, मग आम्ही इतर तेलाचा दिवा लावला तर चालेल का? तर हरकत नाही, तुम्ही इतर तेलाचा पण दिवा लावू शकता. पण हा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये फक्त थोडीशी हळद टाकायची आहे. हळद पण ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते, म्हणून तुम्ही चिमूटभर हळद टाकायची आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर. असे हे जे उपाय आहेत तर हे उपाय आपण एकादशीला केल्यानंतर आपल्या घरातील ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात आणि आपण गाईला जी वस्तू खाऊ घातली तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये पण यश मिळण्यासाठी मदत होत असते. तर तुम्ही पण हा उपाय करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका.